चालू झालं चला बसा खाली. आता मला आहे माईक, ज्याला माईक पाहिजे तो सर्क्युलेट करा फक्त, काही पण बोलायचं. तर मी स्टार्ट करतो काही पण बोलायचं इन द सेन्स आहे ना, गोव्याचा एक्सपिरियन्स सांगायचे. काय गोव्याचा काय एक्सपिरियन्स विचार नाही, केला, काय विचार टॉपिक असा आहे, मी सांगतो पहिलं तर. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तर आम्ही सगळे इथं बसलोय. आता वाजलेले आहेत 4:15, तारीख आहे 5 मे 2026. तर हा व्हिडिओ बनवायचं रिझन, या व्हिडिओचा टॉपिक असा आहे, द डे बिफोर ऑफ अवर गोवा ट्रिप. गोवा ट्रिपच्या आधीचा एक दिवस. तर ट्रिपला जायला कसे रेडी झाले, किती खर्च आला, कोण कोण गोव्याला फर्स्ट टाइम चालले, अशा रॅन्डम चर्चा होणार आहे. आणि काय एक्साइटमेंट आहे आमच्यामध्ये. हा, आणि आता पहिला प्रश्न आहे की गोव्याला फर्स्ट टाइम कोण कोण चालले. माझ्यापासून स्टार्ट करतो. मी दुसऱ्यांदा चाललोय, एकदा बॅचलर ट्रिपला गेलो होतो. फर्स्ट सगळे फर्स्ट टाइम चाललेले. आता ज्याला वाटन त्याने असा एक्सपिरियन्स शेअर करा की किती एक्साइटेड आहे. समजा आता प्रियंका तू सांग फॉर एक्झाम्पल, किती एक्साइटेड आहे. मी तर आहे. मी लग्नानंतर आम्ही तेच विचार केला, फर्स्ट टाइम आम्हाला गोव्याला जायचं होतं पण गोवा झाला नाही. ऑलमोस्ट 6 years नंतर आम्ही गोव्याला जाणार आहे, आणि विथ फॅमिली अलॉंग विथ माय पिल्लू. तर खूप भारी वाटतंय. शॉपिंग पण भरपूर केलेली आहे, आणि कमेंट्स असे येतात, एकदाची गोव्याला जा तुम्ही. आणि महत्वाचा मुद्दा आता एकदम व्हेरी इंटरेस्टिंग प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्यातूनच याच्यातले बरेपैकी बाहेर नाही गेलेले, तर तसे पण लोक आहे. कोण कोण कुठं कोणत्या कोणत्या राज्यात फिरले, माईक दे. हा, म्हणजे दुसऱ्या राज्यात कोण कोण गेले. फक्त महाराष्ट्रच. म्हणजे ताई फर्स्ट टाइम महाराष्ट्र राज्य सोडून बाहेर. फक्त जनगणना. मी गेलेली आहे, हैदराबादला गेलेली. हैदराबादला मी फर्स्ट टाइम चाललेलो आहे. फर्स्ट टाइम मी पण first time. फर्स्ट टाइम. दाजी तुम्ही केलेले आहे ना? कोणते कोणते राज्य फिरले ते पण सांगा. मी बऱ्याच ठिकाणी गेलोय. मध्य प्रदेश, गुजरात, गुजरात, बँगलोर, आंध्र प्रदेश, दिल्ली, गोवा सर्व फिरून आलो. हैदराबादला आहे ना फिल्म सिटी, तुमचा तर काय तिघांचा प्रश्नच नाहीये. रामोजी फिल्म सिटी. रामोजी फिल्म सिटी. आणि दाजी किती महाराष्ट्रातून पहिल्यांदा बाहेर जातोय. मग इकडे गेले नाही का तुम्ही? पुढे उज्जैनला. हा, उज्जैनला गेले. उज्जैनला उज्जैन गेलेलो. महाकाल. मध्य प्रदेश. हा, हा एकदा गेले. एकदा गेलो उज्जैन. आणि आता दुसरा महत्वाचा प्रश्न, शॉपिंग किती रुपयांची झाली. शॉपिंग बास एकदाच गोवा. कारण एकदा गोव्याला गे- शॉपिंग चालू आहे. आता बच्चे कंपनी विचारू काय काय घेतले. श्राव तू सांग काय काय घेतले गोव्याला जाण्यासाठी, काय खरेदी केली. माईक घे आणि बोल. बूट घेतलंय. माईक घे आणि बोल. चप्पल, काय काय घेतलं सांग बूट सर. घेतलंय, एक चप्पल घेतली, अजून हा सँडो घेतलाय, 2 जीन्स घेतल्यात, दोन इनर घेतल्यात, हा हा, बरोबर आहे. अजून सांग, पुढे सांग. अजून शॉर्ट्स घेतल्यात, हा, गॉगल. 2 गॉगल घेतल्यात, आता आरव तुला काय सांगायचं का. आरव तू सांग काय काय शॉपिंग केली. 2 शूज घेतल्यात, अजून सँडो घेतलाय, आणि कपडे घेतलेत, ते गॉगल घेतलाय, अजून वॉच घेतलीये, बस शॉर्ट्स घेतले. सौम्य आमचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम नाही सांगायच्या. जाऊ दे, गोव्या ट्रिपला गेल्यावर कळेल काय. आता सौम्य तू सांग. नाही समोर धर. हा, एक शूज, एक चप्पल, 3 टॉप, एक कॉर्ड सेट, एक कट सेट, शॉर्ट्स 2-3. शॉर्ट्स 3 हा. शॉर्ट्स 3, आणि तिथे गेले अजून करायचे म्हणा. गोव्याला गेल्यावर करायची. आणि संध्याकाळची शॉपिंग राहिली. पार्टीची शॉपिंग अजून मामाने केलेली नाही. पार्टीची कोणती कोणती पार्टी. आईस्क्रीम आणली आता. आणि गोव्याला जायला लेडीज कंपनीने काय काय तयारी केली बघा. हेअर कट केलंय ताईने. या दोघी बहिणींनी. दाखव ना तू, दाजीमुळे दिसत नाहीये. बॅक साईडला हेअर कट केलाय. कसा वाटतोय लुक सांगा जरा. अजून काय काय तयारी केली आहे. खूप सारी शॉपिंग झालेली आहे. आता परत आम्ही रिलायन्सला गेलतो. परत शॉपिंग केली. परत शॉपिंग केली. आईकडे दे आता, खायची काय काय तयारी केली आहे. खायला काय काय बनवलंय आपण. काय नाही, चिवडा घेतलाय फक्त. अजून
आणि विवानचे स्वीट्स वगैरे आम्ही ह्यांना आधीच जसं सांगितलं आधीच आम्ही बिस्किट्स थोडे काय म्हणतात मॅगी पॅकेट्स असे घेऊन ठेवलेले चिल्लर पार्टीसाठी. लेट्स सी आता तिथे कसं आम्ही इम्प्लिमेंट करू. काय काय माहिती ते गेलं त्याला काही खायला भेटतंय का नाही. तो तर खूप एन्जॉय करेल मला असं आम्ही वाटतं. तर त्याचं तयारी सगळं केली घेऊन तर चाललोय. आहे. कारण इलेक्ट्रिक कुकर घेतलाय, गॅस स्टोव घेतलाय आणि 2-3 भांडे पण घेणार आहे बाळासाठी. सगळं घेतलं. आणि आमच्यासाठी बघू काय काय करता येते ब्रेकफास्टला. लंच डिनर तर बाहेरच होणार आहे. ब्रेकफास्ट पण बघू, ट्राय करू जेवढं बनवता येईल. तेवढं नाही बनवायचं, आम्ही तिथे एन्जॉय करण्यासाठी तेच चाललोय. ना, नाही बनवायचं सांगतोय मी तुला. कधी बोर वाटलं मग मॅगी बनवायची असं. नाही तर आपण असं चेंज करू शकतो की सगळे जेंट्स लोकांनी आमच्यासाठी नाश्ता बनवणार. मॅगी बनवू शकतो मी. होणारच नाही त्यांच्याकडून. गॅस संपून जाईल तो. अजून काय तयारी केली आहे सांग. Next level. मग विमानला राहणार नाही गॅस. आणि विवानची शॉपिंग मस्त. विवानची काय काय विवान आतमध्ये झोपलाय, त्याची काय काय शॉपिंग आहे. विवानचे तेच कपडे वगैरे तेवढंच घेतले आपण, जास्त काही विवानसाठी घेतला नाहीये. कारण की ॲज युजल की तो मोठा झाल्यावरती कपडे यूज नाही होणार आहे. आणि हे चिल्लर पार्टीसोबत विवान खूप एन्जॉय करेल. काल बघितलंच असेल डान्स वगैरे. तो असं वाटतंय तिथे जाऊन, आता तिथे जाऊन आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करू. पण आता सध्या आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहे. खूप एक्साइटेड आहे. आणि आता गाडी आमची रात्री 12 वाजता आहे. 12 वाजता येणार आहे आणि रात्रभर ट्रॅव्हलिंग आहे. रात्री 12ला गाडी बरोबर आली टायमावर तर 9-10 वाजेपर्यंत आम्ही गोव्याला पोहोचू. आणि पप्पा नाही नाही म्हणता म्हणता पण त्यांनी पण शॉपिंग केली. पण हे नको ते नको, शॉपिंग पाहिजे. दादांनी पण शॉपिंग केली आहे. आणि अजून काय ऍड करायचंय का. यायचं नाही हा, ते पण final झालं फायनल. आणि बुकिंगचं केलंय आम्ही. हॉटेल बुकिंग केलंय आणि गाडी बुकिंग केली. आता तिथं फिरायचं आम्ही पॉइंट्स काढलेत, काय काय करायचंय, कुठे फिरायचंय हे सगळं ब्लॉग मध्ये दिसणार आहे तुम्हाला. लिस्ट काढलेली आहे. 4 दिवसाचा प्लॅन आहे. आणि अजून काय ऍड करायचंय. नाही आता तिथे भेटूया डायरेक्ट. समथिंग इज मिसिंग ऑर नॉट. डायरेक्ट नाही, आता गोव्यात भेटू. डायरेक्ट गोव्यात. हा व्हिडिओ तुम्हाला येईल, तुम्ही बघत असाल तेव्हा आम्ही गोव्यात असू. आजचा ब्लॉग नव्हता बनवायचा, म्हटलं काहीतरी वेगळं, काहीतरी इंटरेस्टिंग. एवढेच लोक असणार आहेत गोव्या ट्रिपसाठी. आणि विवान आतमध्ये झोपलाय. तर असं आहे सगळं. तर पहिल्यांदा सगळे चालले गोव्या ट्रिपला, त्यामुळे शॉपिंग खूप झाली. तो VIP आहे. लास्ट मध्येच येणार. VIP आहे. संपू का ब्लॉग. ठीक आहे चालेल. ऍड करायचे नाही दॅट्स इट. सगळे शांत झाले. छान आहे. हे बघा मित्रांनो, किती वाजले दाखवतो तुम्हाला. 11:45. 12ला 20 मिनिटं बाकी. तयारी बघा काय चालली. सगळे रेडी झालेत. इथं सगळे बसलेत रेडी होऊन. आणि बघा इथं बॅग्स, नुसत्या बॅग बघा. आणि तयारी अजून संपत नाहीये. 2 जार पण घेतलेत आम्ही 10-10 लिटरचे भरून. आणि इथं बॉटल पण आहेत. बॉटलचे ना अर्धा लिटरचे 24 बॉटल्स घेतलेत. कारण अजून घेणार होतो पण उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी गरम होईल, त्यामुळे अजून जास्त नाही घेतले, एवढेच घेतले. आणि जार आपलं कसं इमर्जन्सी. बॅग दाखवल्या आधीच. किती बॅग आहेत आपण काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 बॅग झाल्या. असं ना गाडीत. चलो गोवा ट्रिप इज ऑन. चला 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 चला. आईकडे जा, आईकडे जा, आईकडे जा. चला चला बसा, परत वाटलं जायचं. हे बघ हे बघ हे बघ, नारळ पण. गणपती बाप्पा मोरया.
मंगलमूर्ती मोर्या. चलो गाइस फायनली ट्रिप स्टार्ट्स. मोर्या मंगलमूर्ती. चला रेडी 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 फॉर द ट्रिप. माग बाल्कनी मध्ये बच्चे कंपनी आहे. ब्लॉग आपण संपू इथंच. व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट गोव्यात. तोपर्यंत